कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कोकणवासियांसाठी नवीन वर्षात आनंदाची बातमी. कशेडीचा दुसरा बोगदा जानेवारी अखेर सुरू होणार. समलैंगिक संबंधाच्या आग्रहामुळे वाद आणि दुहेरी हत्याकांड. कामोठेमधील मायलेकाच्या हत्येचं गूढ उकललं. रत्नागिरीत संसदीय रस्ता सुरक्षा समिती बैठक संपन्न. रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या खासदार सुनील तटकरे यांच्या सूचना. आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तृतीयपंथांचा पहिला बचत गट किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यताची स्थापना. पाहुयात सविस्तर वृत्त. कोकणचा समृद्धी महामार्ग म्हणून ओळखला जाणारा आणि रत्नागिरी रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेला कशेडी बोगद्याच्या दुसऱ्या बोगद्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून जानेवारी 2025च्या अखेरपर्यंत हा बोगदा वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असून 26 जानेवारीपासून दुसऱ्या बोगद्यातून वाहतुकीची ट्रायल घेतली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून पूर्ण क्षमतेनं सुरक्षित आणि वेगवान वाहतूक करण्याच्या दृष्टीने बांधकाम प्रशासन कसोशीनं प्रयत्न करीत आहे. 2 वर्षांपासून कशेडीचा एक बोगदा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलाय. सुरुवातीला 1 वर्ष केवळ मुंबईहून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी तो एक बोगदा सुरू होता. मात्र त्यानंतर गेल्या वर्षापासून एकाच बोगद्यातून जाणारी आणि येणारी वाहतूक सुरू करण्यात आली होती. दुसऱ्या बोगद्याचं काम देखील प्रगतीपथावर होतं. डिसेंबर अखेर हा बोगदा पूर्ण होईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते. अखेरीस कशेडीच्या दुसऱ्या बोगद्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून विद्युतीकरणाचं काम देखील अंतिम टप्प्यात आलंय. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कामांची पूर्तता काहीच दिवसात होणार असून कशेडीचा दुसरा बोगदा जानेवारी अखेर सुरू करण्याचं स्वप्न देखील पूर्ण झालंय. या अनुषंगाने 26 जानेवारी रोजी पूर्ण झालेल्या बोगद्यातून वाहतुकीची ट्रायल सुरू करण्यात येणार असल्याचं राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितलंय. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने नवीन वर्षात कशेडीचा दुसरा बोगदा सुरू केल्यानंतर कोकणवासियांना प्रवास सुसाट होण्याची आनंदाची भेट देण्यात आली आहे. अनेक वर्ष रखडलेल्या महामार्गाच्या कामामुळे तसेच अवघड कशेडी घाटामुळे अपघात आणि अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. गणेशोत्सव, शिमगोत्सव या सणांमध्ये मोठी वाहतूक कोंडी होत होती. मात्र कशेडीचे दोन्ही बोगदे सुरू झाल्यानंतर प्रवास सुसाट होणार यात शंकाच नाही. मुंबई गोवा महामार्गावरील वीर रेल्वे स्टेशन जवळील उड्डाण पुलावर उभे असताना पाठीमागून चिपळूणहून पनवेलकडे जाणाऱ्या भरधाव टोईंग व्हॅनने स्कॉर्पिओला जोरदार धडक दिल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात 3घांचा मृत्यू तर अन्य 3 जण जखमी झालेत. अपघातानंतर जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. मात्र यापैकी सूर्यकांत मोरे, साहिल शेलार आणि प्रसाद नातेकर या 3घांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून समीर मुंडे, सूरज नलावडे या 2 जखमींना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले तर शुभम मातळ याच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. पनवेलच्या कामोठ्यातील ड्रीम्स हाऊसिंग सोसायटीमध्ये मायलेकरांच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. या प्रकरणी 2 19 वर्षीय तरुणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आले होते. कामोठ्यात ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये एका घरात आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मृत गीता यांचा मुलगा जितेंद्रच्या डोक्यात आणि अंगावर मारल्याचे व्रण असल्यानं
हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत होता। पोलिसांनी दरवाजा उघडून जग्गी कुटुंबियांच्या घरात प्रवेश केला असता घरातील LPG गॅस लीक असल्याचे आढळून आले। त्यानंतर या घटनेचा तपास सुरू करण्यात आला। कामोठ्यातील ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये आई आणि मुलाच्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली। मद्यपानानंतर झालेल्या वादातून समलैंगिक संबंधाच्या आग्रहावरून ही हत्या झाल्याचं समोर आलंय। पहिल्या मजल्यावर फ्लॅट आणि खाली वास येत होता। काल दुपारी साधारणतः 4च्या सुमारास नियंत्रण कक्षामार्फत कामोठे पोलिसांना खबर मिळाली की ड्रीमलँड नावाची सोसायटी आहे कामोठेमध्ये, तिथल्या एका फ्लॅट मधून गॅस लिकेजचा खूप वास येतोय। त्या कॉलच्या आधारे कामोठे पोलीस स्टेशनचे बीट मार्शल गेले। त्यांना दिसून आलं की फ्लॅट जो आहे तो आतून बंद आहे। त्यांनी फायर ब्रिगेडला बोलवलं। त्यांच्या साहाय्याने दरवाजा उघडला, आत प्रवेश केल्यानंतर त्या फ्लॅटच्या 2 बेडरूम मध्ये त्यांना 2 मृतदेह बेडवर पडलेले मिळून आले। त्यामध्ये एक जितेंद्र जग्गी मयत, जो 45 वर्षाचा, आणि त्याची आई गीता जग्गी, जी 70 वर्षाची महिला होती। ते दोघेही त्या फ्लॅटमध्ये राहत होते। मग या सगळ्या घटनेचं गांभीर्य ओळखून आम्ही क्राईम ब्रँचचे ACP लांडगे यांच्या पर्यवेक्षणाखाली क्राईम ब्रँच युनिट 2-3च्या टीम तयार केल्या। स्थानिक ACP राजपूत यांच्या पर्यवेक्षणाखाली 4 टीम तयार केल्या। घटनेच्या अनुषंगाने साक्षीदारांकडे विचारपूस केली, शेजाऱ्यांकडे केली, CCTV फुटेज तपासले। आणि या सगळ्याच्या दरम्यान आम्हाला असं दिसून आलं की काही व्यक्ती 31 तारखेच्या रात्री त्या इमारतीच्या आत प्रवेश करतात मयत जितेंद्र जग्गी सोबत। पुन्हा पहाटेच्या सुमारास ते बाहेर जातात, पुन्हा वापस येतात फ्लॅटमध्ये, आणि शेवटी 1 तारखेला सकाळी 7 वाजता 2 व्यक्तीच फक्त त्या इमारतीतून बाहेर पडतात। मग या 2 संशयित व्यक्तीच्या तपासासाठी आम्ही सगळी पथकं लावलेली होती। त्यामध्ये कळंबोली पोलीस स्टेशनचे PSI गवळी यांनी त्याची ओळख पटवली, आणि मग क्राईम ब्रँचचे युनिट 2च्या टीमनी त्यांना उल्वे परिसरातून या दोघांनाही ताब्यात घेतलं। हे जे 2 व्यक्ती किंवा मुलं आहेत त्यांचं नाव आहे संजोत दोडके आणि शुभम नारायण। यांच्याकडे मग सखोल विचारपूस केली पोलिसांनी। विचारपूस केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हा जो मयत जितेंद्र जग्गी आहे हा त्यांचा परिचयाचा आहे गेली 1.5-2 वर्षापासून, आणि त्यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं की माझ्या फ्लॅटमध्ये या, आपण 31 डिसेंबरला पार्टी करू। मग हे 3 जण त्या फ्लॅटमध्ये पार्टी करत होते, दारू पीत होते, आणि मग सकाळी साधारणतः 5:30-6च्या दरम्यान जितेंद्र जग्गी यांनी त्या दोघांना मुलांना आग्रह धरला समलैंगिक संबंध ठेवावे त्याच्यासोबत याबाबत। मग त्याचा राग आला शुभम नारायणी या मुलाला। त्यांनी तिथेच एक इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड पडलेला होता, तो त्याच्या डोक्यात मारला, जितेंद्र जग्गीच्या 3-4 वेळेस डोक्यात मारला। त्यावेळी तिची आई उठून आली। आईला मग शुभम नारायणी याने तिचा गळा आवळला आणि तिलाही जीवे ठार मारले। आणि कोणाला या घटनेबद्दल कळू नये म्हणून जाताना त्यांनी त्या फ्लॅटमधला जो गॅस होता तो चालू ठेवला। त्याचप्रमाणे मयतांचे मोबाईल, टॅब, जितेंद्र जग्गी याचं पाकिट आणि काही दागिने हे ते सोबत घेऊन गेले। आता या प्रकरणात कामोठे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। आज त्या दोन्ही आरोपींना आपण न्यायालयात हजर केलं होतं, तर 7 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड न्यायालयाने बजावली आहे, आणि या गुन्ह्याचा पुढील तपास कामोठे पोलीस स्टेशनच्या सिनियर PI बिडवे मॅडम करत आहेत। रायगड जिल्ह्यातल्या पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत पेण शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी सर्व नागरिकांना पुढे येण्याचं आवाहन केलंय। माझे पेण माझी जबाबदारी या संकल्पनेवर आधारित उपक्रमांतर्गत हॉकर्स, रिक्षा युनियन्स, व्यापारी वर्ग आणि नागरिक अशा 4 मुख्य घटकांनी वाहतूक सुधारण्याच्या दृष्टीनं योगदान द्यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केलंय। नवीन वर्षानिमित्त आपण भरपूर काही संकल्प केले असतील। एक संकल्प पोलिसांबरोबर, पेण पोलिसांसोबत आपणही करावा असे आमचे आवाहन करीत आहोत। संकल्पाचा विषय राहील पेण शहरामध्ये जी वाहतूक समस्या आहे ती सोडवण्यावरती भर दिला जाईल। माझं पेण माझी जबाबदारी हा या संकल्पनेचा आधार असणार आहे। या संकल्पनेअंतर्गत आपण पेणमध्ये
जी वाहतूक समस्या भेडसावत आहे तेच निराकरण करण्यासाठी आपण सर्वजण पेनकर एकत्र येणार आहोत. पेन शहर झपाट्याने वाढत आहे. पेन सिटी हे जुनं सिटी आहे, गणपतीचं माहेरघर आहे. प्रचंड प्रमाणामध्ये कंपनीचे इकडचे तिकडचे लोक इथून राहत आहेत. पेन सिटी तशी जुनीच राहिलेली आहे. पेन सिटीचा तसं त्या पद्धतीने विकास झालेला नाहीये. रस्ते तेवढेच राहिलेले, फक्त लोकसंख्या वाढत चाललेली आहे. त्याला वाहतुकीच्या समस्येने सर्वात मोठाचा प्रॉब्लेम क्रिएट केलेला आहे आणि ती वाहतुकीचे निराकरण करण्यासाठी आपण हा संकल्प घेत आहोत. त्यामुळे सर्वात महत्वाचे 4 घटक असं मी म्हणेन. पहिला घटक आहे पेन शहरातील हॉकर्स. जुना पेट्रोल पंप ते चावडी नाका किंवा इतर बाजारपेठा यामध्ये जे हॉकर्स लागलेले आहेत, माझं सर्व हॉकर्स यांना विनंती राहील की आपले जे हॉकर्स, जी गाडी आहे जी भाजीपाला वगैरे काय काय विकतात, त्या हॉकरच्या गाड्या रस्त्याच्या दुभाजकांच्या एकदम मधोमध न लावता आपल्याला नेमून दिलेल्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पांढऱ्यापट्ट्याच्या आतमध्ये लावलं तर भरपूर प्रमाणात त्याचा फायदा वाहतूकदारांना होईल. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वाहतूक अडचणीचा सामना करावा लागणार नाही. हॉकर्सने जर समजा ही प्रकार केला आणि त्यांच्या थांबण्यावरती थोडासा अंकुश लावला, योग्य ठिकाणी त्यांनी जर हॉकर्स लावल्यात, त्यांच्या गाड्या लावल्या, तर निश्चितच त्याचा फायदा होऊ शकेल. याच्यातला दुसरा घटक आहे मी ऑटो आणि इको व्हॅन्स म्हणजे काळी पिवळी जे प्रवासी वाहतूक करतात ते, यांनी आपले वाहनं रस्त्यावर न लावता त्यांना नेमून दिलेल्या स्टँडवरती जर लावले तर येणारे वाहतुकीस अडथळा होणार नाही. मोठमोठ्या गाड्यांची वाहतूक व्यवस्थित सुरळीत चालू राहील. त्यांनी फक्त आपले वाहनं आपल्या पार्किंग स्टँडवरतीच पार्क केले पाहिजे. कुठेही पॅसेंजर उतरवणार नाही, केवळ चढणार नाही. योग्य ठिकाणी योग्य थांबवतेच ते त्यांनी थांबवले तर त्याचा फायदा निश्चितच पेनकरांना होईल. पेनच्या वाहतुकीमध्ये निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी समाज प्रबोधन, समुपदेशन यासह युद्ध पातळीवर उपाययोजना कराव्यात अशा सूचना खासदार सुनील तटकरे यांनी दिल्यात. संसदीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झाली. बैठकीला खासदार नारायण राणे, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, अपर जिल्हाधिकारी संतोष बर्गे उपस्थित होते. अपूर्ण रस्त्यांची कामे मर्यादित वेळेत पूर्ण झाली तर काही प्रमाणात अपघातांची संख्या कमी होण्यास मदत मिळेल. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासन अथवा केंद्र शासन यांच्याकडून जे अपेक्षित असेल ते अधिकाऱ्यांनी सांगावे, त्याचा पाठपुरावा केला जाईल. नव्या वर्षात अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी आपण जबाबदारीने सर्वांनी मिळून प्रयत्न करू असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. तर अपघात कमी करता येतील यावर उपाय काय, अपघाताचे कारण काय, असे अपघात पुढे होऊ नयेत याबाबत अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात अशा सूचना खासदार नारायण राणे यांनी दिल्यात. सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी संगणकीय सादरीकरण करून याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रस्ता सुरक्षा अभियान 2025च्या अनुषंगाने वाहतूक नियमांची माहिती असणाऱ्या चिन्हांची आणि वाहतुकीस उपयुक्त असणाऱ्या माहिती पत्रकाचे उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ज्या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांबाबत विम्यांची नुकसान भरपाई दिलेली नसेल त्या सर्व विमा कंपन्यांवर शेतकऱ्यांना फसवल्याचा गुन्हा दाखल करा असे निर्देश खासदार सुनील तटकरे यांनी दिले. तसेच सर्वसामान्यांसाठी योजना राबवण्यात कामकाजात अधिकाऱ्यांनी तरबेज व्हावे तरच आपण प्रगती करू असे खासदार नारायण राणे यांनी सांगितले. जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीची बैठक खासदार तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खासदार नारायण राणे यांच्या सह अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झाली. या बैठकीला आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे उपस्थित होते. किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता हा रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला बचत गट स्थापन करून समाजाबरोबर येण्याचं पहिलं पाऊल टाकण्यात आलं आहे. समाज कल्याण विभागाच्या सर्व योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. समाज कल्याण विभाग निश्चित अशा उपक्रमास भक्कम पाठबळ देईल अशी ग्वाही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली. केंद्र राज्य शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, रत्नागिरी नगर परिषद अंतर्गत किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता बचत गट या जिल्ह्यातील पहिल्या तृतीय पंथींच्या बचत गटाची स्थापना करण्यात आली.
यावेळी शहर अभियान व्यवस्थापक संभाजी काटकर, समुदाय संघटक सारिका मिरकर, संपदा सावंत, माजी नगरसेवक सुहेल मुकादम, अशफाक गारदे, जान्हवी जाधव, शिवानी पवार, हेमाली केर, निकिता जगताप, मानसी शिरवाडकर, श्रद्धा शिंदे, दुर्गा सावंत, विद्या गोठणकर, सान्वी कांबळे, किन्नर समुदायाच्या गुरु नीता केने, रेणुका चव्हाण, अनुराधा चव्हाण आदी उपस्थित होते. रायगडमधील एका तरुणाने ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती करत मोठी कमाई केली आहे. ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून त्याने मोठं उत्पन्न घेत शेतीतून कमाईचा स्रोत निर्माण केला. कोरोना लॉकडाऊन नंतर अमर कदम हा तरुण मुंबईतून पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ गावाकडे परतला. कोरोनानंतर त्याने मुंबई सोडून मागील 3-4 वर्षांमध्ये प्रचंड मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर प्रायोगिक शेतीची सुरुवात केली. त्याने या प्रायोगिक शेतीत ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आणि लाखो रुपयांचं उत्पादन मिळवले. आता तो गावातून मुंबईकडे नोकरी धंद्यासाठी जाणाऱ्या तरुणांना गावातच राहून प्रायोगिक शेती करण्याचा संदेश दिला आहे. तर पप्पांनी मला समजावलं आणि तेच मी त्यांचं ऐकलं. तर गावी येण्याचा निर्णय मी तेव्हा घेतला. आणि कोरोनामध्ये जेव्हा मी इकडं आलो तेव्हा मी बघितलं तर लोकांना भात शेती करायचे आणि मला वेगळं काहीतरी करायचं होतं. तर मी कलिंगण घेतलं, त्याच्यानंतर मी अननस घेतलं, अननस घेतल्यानंतर मी झेंडू घेतले. पण त्याच्यामध्ये पण माझं समाधान नव्हतं, मला काहीतरी त्याच्यापेक्षा पण मोठं करायचं होतं. तर मी बघितलं आणि आपल्या इकडचं जो वातावरण आहे किंवा जी माती आहे ती ह्या पिकाला सूट होते, ते मी पहिलं टेस्ट केलं आणि ते सक्सेसफुली झालं. म्हणून मी ड्रॅगन हा लावायचा निर्णय घेतला. आणि ड्रॅगन लावल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या मागे त्याचा किती चांगला सक्सेस मला भेटलेला आहे. तर स्टार्ट मी आता 300 पोलवरती केले होते आणि साधारण तरी 1200 रोपं आहेत आपल्या इथे. तर पहिल्या वर्षी मी, आता हा दुसऱ्या वर्षाचा भाग आहे पूर्ण, आणि पहिल्या वर्षी मी याचं उत्पन्न घेतलेलं आहे. आता हा अजून ह्याचे चालू आहेत, कटिंग्स वगैरे चालू आहेत. आणि आता ह्याचा पुढचा जो सीझन आहे तो जून महिन्यामध्ये निघेल. साधारण तरी पहिलं लावल्यापासून पीक येईपर्यंत तुम्हाला 1 वर्ष तरी जातात पूर्ण प्लॅन्ट तयार व्हायला. आणि एकदा प्लॅन्ट तयार झाले तेव्हा दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला 6-6 महिन्याचा डिफरन्स भेटेल. म्हणजे 6 महिने मेपासून डिसेंबरपर्यंत तुमची फ्रुटिंग चालू असेल. जानेवारीपासून मेपर्यंत परत बंद होतो. ते तुमचा झाड वाढायचा टायमिंग असतो. आणि परत झाड वाढल्यानंतर मेपासून डिसेंबरपर्यंत परत तुमची फ्रुटिंगचा स्टेज असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वेळा येतील. मेपासून जो पहिला फ्लावरिंग होईल तो जूनमध्ये फ्रुटिंग चालू होऊन सप्टेंबरपर्यंत चालतो. सप्टेंबरमध्ये फ्लावरिंग चालू होऊन परत जो फ्रुटिंग चालू होतो तो डिसेंबरपर्यंत चालतो. असं 6 महिन्यामध्ये 2 टप्पे तुम्हाला भेटतात. तर साधारण तरी जेव्हा पहिल्या वर्षाचं तुमचं पीक तुम्ही लावता, म्हणजे पहिले 12 महिने त्याच्यामध्ये तुम्हाला समजा एकदम नॉमिनल उत्पन्न तुमचं भेटतं. पण जे दुसऱ्या वर्षापासून पीक आहे, जसं तुमची झाडं वाढतात तसं तुमचं उत्पन्न वाढतं. मला स्टार्टिंगला आता हा 1 वर्षाच्या पिकामध्ये मी गेल्या वर्षी 1.5 लाख रुपये कमवले. पण मी ह्याच्यावरती थांबणार नाही, कारण हे जे पीक आहे ते 25 वर्ष चालणारे पीक आहे. समजा तुम्हाला ह्या वर्षी नाही भेटलं तर पुढच्या वर्षी डबल, त्याच्यावर पुढच्या वर्षी डबल, असं दरवर्षी ते उत्पन्न वाढत जातं. जसं झाडांची ग्रोथ होते तसं तुमचं उत्पन्न निघतं. साधारण तरी हे माझं 35 गुंठ्यामध्ये, आणि 35 गुंठ्यामध्ये 300 पोल लागल्यामुळे साधारण तरी तुम्हाला ह्या 35 गुंठ्यामधनं 6 ते 7 लाख रुपये तुमचं उत्पन्न भेटू शकतं. पहिल्या 2 वर्षी तुमचं जे तुम्ही गुंतवलेलं आहे ते तुमचं बाहेर निघेल, पण तिसऱ्या वर्षीपासून तुमचं 25 वर्षापर्यंत पूर्ण तुमचं प्रॉफिट असेल. रायगड जिल्ह्यातल्या हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 क्रिकेट लीगचं उद्घाटन भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, JSW स्टील डोलवी कंपनीचे CSR फंड प्रमुख सुधीर तेलंग, रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पिचिका यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला असून यावेळी गुणवंत खेळाडूंच्या खेळाला वाव देऊन तळागाळातून चांगला खेळाडू घडवण्याचा प्रयत्न करण्यात येत असून खेळाडूंना मैदान उपलब्ध करून देत असल्याचं सुधीर तेलंग यांनी सांगितलं. या क्रिकेट सामन्याचा थरार हा 2 जानेवारी ते 6 जानेवारीपर्यंत क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळणार आहे. यावेळी रसिक काळे, मनविंदर सिंग, राजू पिचिका, दत्तात्रय म्हात्रे, गजानन पाटील आदी उपस्थित होते. या सामन्यात 16 संघ सहभागी झाले असून या सामन्यांसाठी प्रथम क्रमांक 1 लाख रुपये आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 50,000, आकर्षक चषक तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक 25,000 आणि आकर्षक चषक असे असून ही स्पर्धा जोहे येथील जय गिरोबादेव मैदान जोहे येथे संपन्न होणार आहे. खिलाड़ी और जो हमारा पर विभाग की जो ऑर्गेनाइजिंग कमेटी है उन सभी लोगों को बहुत बहुत सारा धन्यवाद, शुभेच्छा कि इतना एक अच्छा मनोरंजन कार्यक्रम आप लोग यहाँ पर कर रहे हैं. जैसा कि मुझे वैकुंठ दादा ने बताया कि यहाँ पर ये जो स्टेडियम है, मतलब जो ग्राउंड है, उसकी सिचुएशन लगभग
कुछ समय पहले तक बहुत खराब थी। एक पहाड़ था, पूरे पहाड़ को काटकर इस तरह से ग्राउंड को डेवलप करना, ये निश्चित रूप से जो एक खिलाड़ी है या जो खेल को प्रोत्साहन देने वाले हैं वही इसमें आगे अपना एक अच्छा कदम उठा सकते हैं। इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। JSW, जैसा आप लोग जानते हैं कि हम लोग एक सामाजिक बांधिकी के बहुत सारे कार्य कर रहे हैं और यहाँ पर हमारी भी बहुत इच्छा थी JSW फाउंडेशन, JSW स्किल डॉल्बी की, कि हम लोग यहाँ पर स्पोर्ट्स में कुछ काम करें। अभी तक अनफॉर्चुनेटली स्पोर्ट्स में हम लोग यहाँ पर एक बड़ा और कंस्ट्रक्टिव काम नहीं कर पाए थे। इसके लिए हमारा रतन दादा पाटिल साहब से, रविशेख पाटिल साहब से, इन सभी लोगों से लगातार चर्चा चालू था। तो हमारा खुद का एक विचार ये है कि एक आने वाले समय में बहुत जल्दी हम लोग यहाँ पर एक नेशनल लेवल का बैडमिंटन एकेडमी पेन में या इसके आसपास ही कहीं हम लोग यहाँ पर खोलने का विचार कर रहे हैं, जिसमें इस पूरे जिले के और आसपास के, इवन पनवेल के भी होंगे या दूसरी जगह के भी होंगे, तो भी जो भी नॉर्म्स होंगे उसके अकॉर्डिंग यहाँ पर आकर अपनी जो खिलाड़ी है वो अपनी प्रतिभा को यहाँ पर निखार सकते हैं और आगे जाने का एक अवसर प्राप्त कर सकते हैं। यासह बातमीपत्रात वेळ झाली। इथेच थांबण्याची, भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।